नमस्कार, डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे रोज थोडा वेळ तरी उन्हात थांबा. व्यायाम अर्थात वर्कआउट मध्ये चालण्याचा प्रकार हा मध्यम तीव्रतेच्या स्वरूपात मोडतो. याचे कारण चालताना तुमच्या हृदयाचा वेग कमाल वेगाच्या तुलनेत 50 ते 70% असतो. तीव्रतेचे प्रमाण इतके असल्यास शरीरातील चरबी, फॅट जास्त आणि कार्बोहायड्रेट कमी ज्वलन होते, असे संशोधनातून दिसून आलेले आहे. फॅटचे प्रमाण कमी झाले की शरीर हलके होते. याशिवाय तुमच्या पायातील स्नायूंचे जाळे विकसित होते आणि ते भक्कम होतात. त्यामुळे तुम्हाला अधिक काळ व्यायाम करणे सुकर होऊन जाते. हृदय आणि रक्तवाहिन्याच्या क्रियेचे आरोग्य चांगले राहावे म्हणून चालण्याच्या व्यायामाची शिफारस करण्यात आलेली आहे. अमेरिकन क्रीडा वैद्यक महाविद्यालयाने दररोज किमान 30 मिनिटे चालावे असे मार्गदर्शक प्रणाली निश्चित केलेली आहे. त्यामुळे रोज चालण्यास तुमचे हृदय मजबूत बनते, तुमच्या रक्तदाबाचे सरस नियमन होते, तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित राहते. तुम्ही चालण्याचे प्रमाण उत्तरोत्तर वाढवित नेता तेव्हा घामामुळे शरीरातील द्रव पदार्थाचे प्रमाण कमी होते, हे लक्षात घ्या. ही घट व्यक्ती गणित ठराविक वेळाने हवामान उष्ण किंवा असल्यास पाणी वाढवा. घामामध्ये परिणामी जास्त वेळ इलेक्ट्रोलाइटसह बदलते, अशा वेळी पाणी प्यावे. उष्ण तसेच दमट पिण्याचे प्रमाण सोडियम असते. चालल्यानंतर तुम्ही पाणी घ्यायला हवे. ड जीवनसत्वाचे महत्व. तुम्ही नेहमी थकवा येत असेल, आजारी पडत असाल किंवा हाडे दुखत असतील तर ड जीवनसत्वाच्या कमतरतेचे लक्षण आहे. सूर्यप्रकाश थांबवून तुम्ही हे जीवनसत्व मिळवू शकता. त्यासाठी असे जीवनसत्व असलेले पदार्थही खावेत. त्यामुळे तुम्हाला शरीरात ड जीवनसत्व निष्क्रिय प्रमाणामध्ये निर्माण होईल, जे नंतर सक्रिय स्वरूपात रूपांतर होईल. त्यानंतर सक्रिय स्वरूपात वेगवेगळ्या महत्त्वाच्या क्रियासाठी वापरले जाईल. वर्षातून एकदा ड जीवनसत्वाची चाचणी करा. मासे, ऊन मिळालेले मशरूम, क्वाड लिव्हर ऑइल, लाल मांस, दूध तसेच पोषण मूल्याची भर घातलेले पदार्थ घ्यावेत. रोज सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत व 5 ते 30 मिनिटे उन्हात थांबा. आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा हे तरी करा. सूर्यप्रकाश हा चेहरा, दंड, हात आणि पायावर पडला पाहिजे, हे लक्षात घ्यावे. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.